नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 10 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बद्दल आपण काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। भारत 12 वर्षांनी ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनला आहे। भारताने एकूण 254 धावा केल्या। भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत सर्वाधिक 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे। भारताने 2002, 2013 आणि 2025 मध्ये 3 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे, तर 2000 आणि 2017 मध्ये उपविजेतेपदही पटकावले आहे। भारताने 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद स्वीकारले होते। आता इथे चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलण्यात आले, त्यामुळे आपण चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। ICC चॅम्पियन्स ट्रॉफी। ICCने चॅम्पियन्स ट्रॉफीची कल्पना मांडली। आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ही असते। दर 4 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाते। चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा प्रकार आहे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स ट्रॉफी। सर्वात प्रथम 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली गेली, जी की बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती। शेवटची 2017 मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित करण्यात आली होती आणि आत्ताची म्हणजेच 2025चे यजमानपद पाकिस्तानकडे होते आणि भारताकडे पुढील म्हणजेच 4 वर्षांनंतर 2029 मध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करेल। पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जून 1998 मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती। पुढील प्रश्न आता आपण बघूयात। प्रश्न दुसरा आहे, अलीकडेच आयोजित सी ड्रॅगन 2025 सरावात भारतीय नौदलाने भाग कोणत्या देशात घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुआम। गुआम या देशात भारतीय नौदलाने सी ड्रॅगन 2025 सरावात भाग घेतला आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांच्या व्यापार धोरणांचा भाग म्हणून खालीलपैकी कोणत्या देशावर शुल्क लादले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार धोरणांचा भाग म्हणून शुल्क लादले होते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठ्या जागतिक संपत्ती केंद्रामध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चौथे। नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठ्या जागतिक संपत्ती केंद्रांमध्ये भारताला 4थे स्थान मिळाले आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, फिफाने नुकतीच 2026च्या विश्वचषक स्पर्धेतून कोणावर बंदी घातली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजेच फिफाने नुकतीच 2026च्या विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान, रशिया आणि काँगोवर बंदी घातली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 6वा आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 कोठे सुरू होईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली। खेलो इंडिया पॅरा गेम्सबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात। खेलो इंडिया पॅरा गेम्सची ही दुसरी आवृत्ती असेल। 20 ते 27 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025चे आयोजन केले जाईल। 6 विषयांमध्ये ही स्पर्धा होईल। युवा कार्य व क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली। खेलो इंडिया पॅरा गेम्सची पहिली आवृत्ती डिसेंबर 2023 मध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आली होती। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 7वा आहे, भारताच्या नवीनतम आणि सर्वात प्रगत हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र MK3 क्षेपणास्त्राचे नवीन नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गांडीव। अस्त्र MK3 क्षेपणास्त्राचे नवीन नाव गांडीव असे आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा माहिती बघूयात। महाभारतातील अर्जुनाच्या पौराणिक धनुष्यावरून त्याचे नाव ठेवण्यात आले। DRDOद्वारे हे विकसित केले जात आहे। याचा प्रकार आहे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज
BVR हवेतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. याची श्रेणी आहे 20 किलोमीटर उंचीवर 340 किलोमीटर, 8 किलोमीटर उंचीवर 190 किलोमीटर. यात इंजिन वापरले गेले आहे ड्युअल फ्युएल डक्टेड रॅमजेट इंजिन आहे. याचा वेग आहे प्रक्षेपण गती 0.8 ते 2.2 मॅक, लक्ष्य प्रतिबद्धता गती 2.0 ते 3.6 मॅक. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8 आहे. महिला समृद्धी योजनेला कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, दिल्ली. याबद्दल काही एक्स्ट्रा माहिती बघूयात. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. या योजनेला अर्थसंकल्पात 5,100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पात्र लाभार्थ्यांना महिन्याला 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. AM ट्युरिंग पुरस्कार 2024 कोणी जिंकला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अँड्र्यू बार्टो आणि रिचर्ड सटन यांनी 2024चा AM ट्युरिंग पुरस्कार जिंकला. या पुरस्काराबद्दल काही एक्स्ट्रा माहिती बघूयात. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी महत्त्वपूर्ण योगदान आणि अल्गोरिदमिकबद्दल त्यांच्या कार्याबद्दल दोघांनाही सन्मानित करण्यात आले. संगणक विज्ञानातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे AM ट्युरिंग अवॉर्ड. संगणक विज्ञानासाठी ज्यांचे कार्य अतुलनीय आहे अशा लोकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी ACM द्वारे हा पुरस्कार प्रदान केला जातो. सर्वात प्रथम 1966 मध्ये AM ट्युरिंग पुरस्कार दिला गेला. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. भारताने 5व्यांदा आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप कुठे जिंकली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तेहरान. तेहरान येथे भारताने 5व्यांदा आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप जिंकली. अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.